राज्यात सध्या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाला जोर चढलेला असताना नाशिकमध्ये अशाच एका गंभीर प्रकारात मनसेने पुन्हा एकदा मराठी स्वाभिमान उंचावला आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका मराठी कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या परप्रांतीय युवकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला। मिळालेल्या माहितीनुसार एका सोसायटीत राहणाऱ्या मराठी महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देणारा, अश्लील वर्तन करणारा आणि अर्धनग्न फिरणारा परप्रांतीय युवक त्रिपाठी याने शेवटी मर्यादा ओलांडल्या। तुमचा फ्लॅट मला विका नाही तर जीवन जगणं हराम करीन, अशा प्रकारच्या धमक्या, फ्लॅटसमोर लघुशंका करणे, अंतर्वस्त्र घालून फिरणे, तसेच गळ्यातील ओढणी हिसकावण्याचा प्रयत्न यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते। या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा सौ. अक्षराताई घोडके यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्यासोबत मनसे प्रदेश सरचिटणीस श्री. दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि विभागाध्यक्ष योगेश दाभाडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, परंतु हे नेते तिथे पोहोचताच आरोपी त्रिपाठी यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली। त्याने अश्लील वर्तन करत आपल्या साथीदारांना फोन करून दमदाटी करण्याचाही प्रयत्न केला। इतकंच नाही तर हॉकी स्टिकवर देसी कट्टे दाखवून धमकी देण्याचा प्रयत्न केला, पण मनसे कार्यकर्ते शांत बसले नाहीत। त्यांनी त्या परप्रांतीय युवकाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संपूर्ण घटनेनंतर संबंधित परप्रांतीयांना जाहीर माफी मागावी लागली। त्यांनी यापुढे कुणालाही त्रास न देण्याचं आश्वासन दिलं।